हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. तर तुम्ही विचार करत असणार मी हा बॉक्स घेऊन काय करते. तर मी माझ्या किचनसाठी एक ऑर्गनायझर मागवला आहे. सगळे स्टोरेज कंटेनर ऑर्गनाइज करण्यासाठी यूज होते, किंवा तुम्ही तुमच्या डिश आणि प्लेट्स ऑर्गनाइज करण्यासाठी पण ते यूज करू शकता. तर ती मला रिसीव्ह झाली आहे. तर मी विचार केला मी आता लगेच ती तुम्हाला ओपन करून दाखवते आणि असेंबल करून दाखवते की ती कशी आहे, आणि लगेच तुम्हाला रिव्ह्यू पण देते त्याचा की त्याची क्वालिटी कशी आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज पुढे घेऊन येणार आहे. आणि बेल आयकन हिट करा, म्हणजे पुढचे कुठलेही व्हिडिओज तुमचे मिस होणार नाही. आपले किचन मध्ये कितीही स्पेस असली, कितीही स्टोरेज असला तरी तो आपल्याला कमीच पडतो, कारण की आपले कंटेनर्स जे आहेत ते दिवसेंदिवस वाढतच जातात. कारण की आपल्याला एक नीटनेटका आणि ऑर्गनाइज किचन नेहमीच हवं असतं. तर त्यासाठीच मी हे ऑर्गनायझर ऑर्डर केलेलं आहे. हे पूर्ण डिसमेंटल होऊन आलेलं आहे. तर मी ही कसं असेंबल करते आणि याचा कसा यूज करते हे मी तुम्हाला दाखवते. तशीच याची क्वालिटी वगैरे कशी आहे याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो या व्हिडिओला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मला माझं किचन नेहमीच ऑर्गनाइज लागतं, त्यामुळे मी असे छोटे मोठे ऑर्गनायझर म्हणा किंवा कंटेनर्स म्हणा किंवा एखाद किचन डेकोरेशनसाठी काही वस्तू असा मी हे ऑर्डर करत राहते, कारण की मला माझं घर सजवणं खूप आवडतं आणि ते नीटनेटकं ठेवणं पण तसंच खूप आवडतं. त्यासाठीच हे ऑर्गनायझर मी ऑर्डर केलं आहे. हे बघा 4 लेअरचं आहे, म्हणजे 4 ट्रेज आहेत त्याच्यामध्ये. आणि हे त्याला ही जाळी आहे जी साईडनी लावायला दिली आहे. तसेच त्याला 4 व्हील्स पण आले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे असे होल दिले आहे, ज्यामध्ये तुम्ही त्या जाळी अटॅच करू शकता आणि ते असेंबल करू शकता. आणि तुम्ही बघितलं त्याची विड्थही बरीच मोठी आहे, ज्यामध्ये तुमचे ॲटलिस्ट 2 कंटेनर तरी इझिली त्याच्यामध्ये मावू शकतात. खूप इझी आहे हे असेंबल करायला सुद्धा. तुम्ही हे इझिली असेंबल करू शकता. आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे, दणकट आहे चांगलंच. तुम्ही बघू शकता जवळूनही की किती छान क्वालिटी आहे त्याची. हे तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये पण यूज करू शकता. यामध्ये तुम्ही इझिली तुमचं सामान इकडून तिकडे कॅरी करू शकता. खूपच युजफुल आहे हे मल्टीपर्पज ऑर्गनायझर. मी समोर तुम्हाला दाखविलंच की कसं कसं तुम्ही यूज करू शकता. तोपर्यंत व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. तुम्हाला जर हे ऑर्गनायझर हवं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. माझी फक्त एकच चूक झाली की मी हे सगळं अरेंज केल्यावर त्याला व्हील्स लावायला घेतले आणि ते इतके टाईट होते ना की ते माझ्याच्याने जातच नव्हते. मी ते लावायला जात होती तर ते सगळं निघत होतं. तर मी तुम्हाला एक सजेशन देईल, जर तुम्ही हे ऑर्गनायझर ऑर्डर केलं तर तुम्ही आधी व्हील्स अटॅच करून घ्या आणि त्यानंतर पूर्ण ऑर्गनायझर ऑर्गनाइज करा. बराच वेळ व्हील्स लावायचा प्रयत्न केल्यानंतर मी शेवटी विचार केला की खालचं ट्रे काढूनच मी त्याला व्हील्स लावायला पाहिजे. मी ते काढून घेतलं आणि व्हील्स लावून घेतले मग त्याला. आणि हा व्हिडिओ शूट करत असताना माझे मिस्टर समोरच बसलेले होते आणि ते मला चिडवत होते की तुला व्हील्स पण लावता येत नाही का. म्हणून माझं ते असं बोलणं चालू तुम्हाला दिसत असेल, मी बोलत आहे कोणाशी तरी. आणि फायनली खूप प्रयत्नानंतर माझे व्हील्स लावून झाले आणि मी परत ते पूर्ण ऑर्गनायझर अरेंज करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ते, आणि हाईटही छान आहे त्याची. बरंचसं सामान तुम्ही याच्यामध्ये बसवू शकता आणि इझी आहे मूव्ह करायला इकडून तिकडे. हे असं मूव्ह करताना माझे मिस्टर मला परत चिडवत होते की हे ऑर्गनायझर जास्त वेट कॅरी नाही करू शकणार, वाकून जाईल लगेच असं तसं. तर मी म्हटलं द्या तुमचे बुक्स हेवी सगळे आणि मी तुम्हाला ते अरेंज करून दाखवते की ते वेट कॅरी करू शकेल की नाही. तर त्यांनी मला बुक्स दिले आणि मी अर्धेच ठेवले. तर ते बोलले एवढ्या बुकनी काय होणार आहे, म्हणून मी आणखी बुक त्याच्यामध्ये ठेवले. आणि तुम्ही बघू शकता ते इझिली त्याच्यामध्ये कॅरी होत आहे, अजिबात तो ट्रे वाकला नाही. आणि मी त्यांना बोलले की तुम्ही हे ऑर्गनायझर तुमचं बुक शेल्फ म्हणून पण यूज करू शकता. तसेच हे असे मोठे मोठे कंटेनर्स याच्यामध्ये इझिली बसू शकतात आणि ह्या डिश पण याच्यामध्ये इझिली बसू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, एक असं डिश ऑर्गनायझर मिळतं ज्याच्यामध्ये तुम्ही अशा डिश अरेंज करून ठेवू शकता. ते तुम्ही जर याच्यामध्ये ठेवलं तर तुमच्या डिश इझिली याच्यामध्ये ऑर्गनाइज होतील. तसेच 2 कंटेनर एकसाथ याच्यामध्ये बसू शकतात, एवढी स्पेस आहे याच्यामध्ये. तर गाईज, हे ऑर्गनायझर तुम्हाला कसं वाटलं
हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडलं आणि याच्यामध्ये इतकी स्पेस आहे की तुम्ही खूप काही याच्यामध्ये स्टोअर करू शकता. स्पेशली जर तुम्ही रेंटनी राहत असाल आणि तुमचं किचन छोटंसं आहे किंवा ज्यांचा फ्लॅट अनफर्निश्ड आहे, किचन ट्रॉलीज वगैरे नाहीये, तर तुम्ही हे एक ट्रॉली म्हणून पण यूज करू शकता. तुम्ही जर याच्यामध्ये एक डिश ऑर्गनायझर जर याच्यामध्ये एक डिश ऑर्गनायझर ऑर्डर केलं तर तुम्ही याच्यामध्ये डिश पण अरेंज करून ठेवू शकता. आणि मी तुम्हाला हे पण दाखवते की हे जर तुम्ही हे वरचा प्लॅटफॉर्म एवढा काढून ठेवला तर हे जे 3 लेयर आहेत ह्या इझिली किचन ओट्याच्या खाली बसून जाईल. मी तुम्हाला दाखवते हे कसं बसते किचन ओट्याच्या खाली. आपण बघू, जर हे ज्यांचा जर एखाद्यांचा उंच असेल जर ओटा, तर त्याच्यावर त्याच्यामध्ये हे पूर्णच बसून जाईल. पण ज्यांचा किचन ओटा हाईटला कमी आहे त्यांच्यामध्ये हे 3च लेयर बसतील. तुम्ही याच्यामध्ये कांदे बटाटे पण स्टोअर करू शकता, कारण तुम्ही बघू शकता याला असे होल्स आहेत, याच्यामधून एअर पास होते, तर याच्यामध्ये कांदे बटाटे पण खूप छान स्टोअर होतील. आणखी तुम्ही याच्यामध्ये तुमचं स्टेशनरीचं सामान पण यूज करू शकता. बुक शेल्फ म्हणून तर यूज करू शकता. तुमच्याकडे काही असे फरसाण वगैरेचे पॅकेट असेल तर हे तुम्ही याच्यामध्ये अरेंज करू शकता. कारण की ते छोटं किचन असलं तर आपल्याकडे तेवढे कंटेनर नसतात की आपण प्रत्येक पॅकेट मधलं फरसाण किंवा कुठलेही एखादे ग्रॉसरी आयटम असतो ते खाली करून ठेवू शकू. तर आपण त्याला अशा क्लिप्स लावून हे इथं असे अरेंज करू शकतो. तर आपण यासाठी पण हे यूज करू शकतो. तर मला असं वाटतं ही खूप मल्टीपर्पज रॅक आहे, खूप मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. सो तुम्हाला जर बाय करायचं असेल तर मी तर म्हणेल की हे एकदम बेस्ट आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता हे एवढे बुक्स आहे याच्यावरती, एवढं मी ठेवलंय तरी याचं ते वजन बेअर करू शकते. आणि तुम्ही बघू शकता हे इझिली या व्हील्समुळे आपण मूव्ह करू शकतो इकडून तिकडे, आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण मूव्ह करू शकतो. आणि हे किचन ट्रॉली म्हणून पण तुम्ही यूज करू शकता जर तुमच्या किचन मध्ये फर्निचर नसेल तर. तर आता मी तुम्हाला दाखवते की हे किचन ओट्याखाली कसं बसू शकतं. तर त्यासाठी मी जी वरची लेअर आहे ती काढून टाकली. हे ऑनलाईन 3 स्टोरीमध्ये पण अवेलेबल आहे. तुम्हाला जर 3 स्टोरीवालं ऑर्गनायझर पाहिजे असेल तर ते तुम्ही परचेस करू शकता. मला 4 स्टोरीवालं पाहिजे होतं म्हणून मी ते ऑर्डर केलं आहे. 3 स्टोरीवालं ऑर्गनायझर हे तुमच्या किचन ओट्याखाली इझिली बसून जाईल. आणि बघा, जशी ही रॅक ऑर्गनाईज करणं झाली तेव्हा माझा मुलगा आला तिथे आणि त्याला काय वाटलं माहिती नाही, तर तो हे ॲज अ गाडी म्हणून पूर्ण घरात फिरवत होता आणि माहीत नाही काय काय त्याच्यासोबत खेळत होता. त्याची खेळणी त्याच्यामध्ये टाकत होता आणि बराच वेळ त्याच्याशी खेळत राहिला. तर मला हे बघून एक आयडिया आली की तुम्ही हे तुमचे मुलांचे खेळणी किंवा सॉफ्ट टॉईज अरेंज करायला पण हे रॅक यूज करू शकता. तर तुम्हाला हे रॅक कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अशी व्हिडिओज आवडतील का, तर हेही मला सांगा. तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.